अकोल्याची उन्हाच्या लाहीलाहीची बातमी आपण पाहिली होती। आता धाराशिवकडे वळूया। धाराशिवमध्ये सुद्धा उन्हाचा पारा 42 अंशांवर गेलाय। या वाढत्या उष्णतेचा थेट फटका जिल्ह्यातल्या पाणी साठ्याला बसू लागलाय। परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातील पाणी पातळी झपाट्याने खाली जातेय, म्हणजे पाणी साठा कमी होतोय। गेल्या 2 दिवसात धरणातील पाणी साठ्यात मोठीच घट झाली आहे। पुढील 4 दिवस उष्णतेची लाट जर असेल तर येत्या काळात जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई जाणवू शकते, कारण पाण्याचं बाष्पीभवन फटाफट होत आहे। या संदर्भात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। धरणातील घटत्या पाणी पातळीमुळे नागरिकांमध्ये चिंता आहे। सीना कोळेगाव धरणाची सध्याची परिस्थिती काय आहे आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ। धाराशिव जिल्ह्यात तापमानाचा पारा जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। गेली 3 दिवसापासून पारा जो आहे तो 41, 42, 43 या अंशावरती जाऊन पोहोचला आहे। त्यामुळे उन्हाचं लाहीलाही होताना दिसत आणि याचा प्रामुख्याने फटका जो आहे तो धरणातील पाणी साठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय। मी आता सीना कोळेगाव धरणावरती आहे। परंडा तालुक्यातलं आणि धाराशिव जिल्ह्यातलं हे सगळ्यात मोठं धरण म्हणून बघितलं जातं या धरणाकडे। मात्र या धरणाची पाणी पातळी जर बघितली तर पाणी पातळी ज्या पद्धतीनं पाणीसाठा घटत आहे, परवाच्या दिवशी जर बघितलं तर 99.619 असा जो आहे तो पाणीसाठा होता। मात्र कालच तो पाणीसाठा जो आहे तो 98.983 म्हणजे जवळपास 0.636 म्हणजे 75% पाणी जे आहे ते 5% पाणीसाठा जो आहे तो घटत आहे। आणि ही आकडेवारी जी आहे ती धरण विभागाचे जे अधिकारी असतात त्यांनी दिलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की बाष्पीभवन जो आहे ते उन्हाचं मोठ्या प्रमाणात होत असल्यानं ही पाणीसाठा जो तो घटत आहे। धाराशिव जिल्ह्यात मांजरा असेल, सीना कोळेगाव धरण असेल, अशी धरणात यावर्षी धरणं जी आहे ती वृष्टीने मोठ्या प्रमाणात भरली होती, काठोकाठ भरली होती। ही धरण तर 3 ते 4 वेळेस ओसांडून वाहिलं होतं। मात्र सध्याचे पाणीसाठा वाढतं तापमान जे पाहता जो आहे तो याचा फटका या पाणीसाठ्याला बसत असून निश्चित येणाऱ्या काळात आता प्रशासनानं पाणी टंचाईचं नियोजन केलेलं आहे। मात्र उन्हाची जर बाष्पीभवन अशीच पाणीसाठा घटत राहिला तर याचा फटका पाणी टंचाईला सुद्धा येणाऱ्या काळात बसू शकतो। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव, परंडा।